हॅलो चेक तर नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आम्ही करत आहोत. एक गावदेवी मित्रमंडळ कोलारे आयोजित गावदेवी चषक 2024 मध्ये सामना तुम्ही पाहतात. सेमीफायनल नंबर 1 SBCC उमरोली बनाम सावळे या दोन टीम मध्ये. पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण झालेला. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 8 या धावसंख्येवरती. म्हणजे 2 डॉट आले, 2 सिंगल, 1 सिक्स आणि 1 विकेट. पहिल्या ओव्हरमध्ये 8 धावा. सामना 3 षटकांचा मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. सेमीफायनल नंबर 2 जिथे फायनल मध्ये जाऊन पोहोचलेला खांडस हा संघ, जिथे सेमीफायनल नंबर 2 चा आनंद तुम्ही मैदानाच्या आतमध्ये घेतात. सोमजाई सावळे बनाम SBCC उमरोली या दोन टीम मध्ये. आडवा बाटणं, हा कडवा प्रहार, लोंगले बरसला मैदानाच्या आतमध्ये. षटकार धावसंख्या षटकाराच्या मदतीने जाऊन पोहोचलेला ती 14 या धावसंख्येवरती. पहिला बॉल षटकारानं सुरुवात केलेली आहे आश्रय लोंगलेनं. बॉलिंग मार्कवरती ओमकार. सेकंड ओव्हरला सुरुवात. जबरदस्त पद्धतीचे सामने तुम्ही एन्जॉय करत आहात. मागील 3 यशस्वी पर्वांची यशोगाथा सांगणारी ही स्पर्धा आलेली आहे. चौथ्या पर्वामध्ये काहीतरी नवीन आणि काहीतरी सर्वोच्च करण्याचा प्रयत्न सातत्याने राहिलेला संपूर्ण गावदेवी मित्रमंडळाचा. थांबून खेळतात. पॉज अँड एक्झिक्यूट. क्षेत्ररक्षक डीप मध्ये मिड विकेटला. सेकंडचा कॉल रत्नदीपने थांबवलाय. एकच रन. 1च्या मदतीनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 15 या धावसंख्येवरती. 15 ऑन स्कोर कार्ड. दुसरं षटक सोमजाई सावळे बनाम SBCC उमरोली या दोन टीम मध्ये सुरू आहे. ओमकार तयार. क्रॉस बॅटेड खेळाचं होतं. लाऊड अपील. बिग विकेट मैदानाच्या बाहेर येत असताना SBCC उमरोली संघाला 440 ओव्हरचा मोठा झटका बसलेला. बॅट्समन रत्नदीप परत आहेत. फलंदाज बाद. धावसंख्या जाऊन पोहोचलेली ती आतापर्यंत 15 वरती. ओमकारचं जबरदस्त कमबॅक. सावळे संपूर्ण सावळे टीम साठी महत्वपूर्ण विकेट त्याने मिळवून दिलेली आहे. एक चांगल्या टच मध्ये असणारा खेळाडूने त्याने स्वस्तामध्ये मैदानाच्या बाहेर पाठवलेला. यश ओमकारचं, यश सावळे टीमचं. पुन्हा एकदा बॉल तयार. वेगवाने फक्त पुश केला. पुश करो खुश हो. पहिली सिंगल वेगाने. कॉल सेकंडचा. खेळाडू धावले. नॉन स्ट्रायकिंग एंडला डिरेक्ट थ्रू, परंतु 2 धावा पूर्ण होतात. चांगले खेळतात दोन्ही संघ. ताबडतोब तयारीशी आलेले आहेत. 2 धावा या बॉलवरती मिळतात. 2च्या मदतीने संघाची धावसंख्या ही जाऊन पोहोचलेली ती 17 या धावसंख्येवरती. मागच्या मॅच मध्ये देखील 2 ओव्हर पर्यंत शांत होते उमरोली संघाचे फलंदाज. अंतिम ओव्हर मध्ये ते आलेले 3 महत्वपूर्ण षटकारांना मॅच पलटली. समोर उडवलाय लॉंग ऑफला. खेळाडू बनतील दर्शक. डॅनी लोंगले यांना पकडली असेल आणि बॉल सरळ सीमा पार चाललाय. धावा 6. आणखीन एक धमाका. आता 22 षटकार. षटकाराच्या मदतीनं 23 धावा.
क्रॉस बॅटेड फटका, पंचांकडे लाऊड अपील, ऑफ स्टिक चेंडू मिस करतोय ते पंच दर्शवत असताना. लेग बॅटची सिंगल ओव्हर कंप्लीट. दोन ओव्हरच्या अखेरीस उमरोली संघ प्रथमतः बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये धावा त्यानं बनवल्यात. 2 ओव्हरमध्ये 24 विजयासाठी. आता पावत अंतिम ओव्हरमध्ये किती धावा बनवून ते टार्गेट सेट करतात. 2 ओव्हरमध्ये 24. पावत अंतिम षटक आता कुठला गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये फेकण्यासाठी येईल. दोन ओव्हरमध्ये धावा पुस्तकावरती धावा त्या आतापर्यंत 24. शेवटच्या अंतिम षटकाला सुरुवात होते. बॉलिंग मार्क वरती अमर आलेत. आडवा बॅटने क्रॉस बॅटेड फटका, पावत गॅप शोधलीये का, समोर बाउन्स झालाय. लाऊड कॉल आहे विकेट किपर कडून. सेकंडचा कॉल आणि रन इथून कंप्लीट झालेल्या. दोन धावा या बॉलवरती मिळतात. 2च्या मदतीने संघाची धावा संख्या पुढे जात असताना जाऊन पोहोचलेली आहे. ती 26 या धावा संख्येवरती 26. शेवटच्या अंतिम 5 महत्वपूर्ण चेंडू. बोलो तयार. लॉफ करतात फटका 22चा आणावा लागेल थेट मिड विकेट मधून. बॉल सीमा पार. षटकार. षटकाराला 6च्या मदतीनं टीमची धाव संख्या 32. बोल तयार. क्रॉस बॅटेड खेळण्याचा प्रयत्न. लाऊड अपील आहे कॉट बिहाइंड साठी. अपील फक्त गोलंदाजाकडून होती. अमर यांना तुम्ही पाहतात मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग करत असताना. अमर स्पोर्ट्स या शॉपचे प्रोप्रायटर राहिलेले. एक उत्तम क्वालिटीचा स्पोर्ट्स शॉप ज्यांच्या वतीनं आपल्याला कडावे ते सातत्याने पाहायला मिळालेलं. त्याचेच अमर ओनर जे मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग करतात. एक जेन्युइन ऑलराऊंडर राहिलेला अमर आणि त्याच्याच वतीनं षटक चालू आहे. 4थं. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 33 या धावसंख्येवरती. शेवटच्या अंतिम 2 चेंडू. एक चांगल्या क्वालिटीचे स्पोर्ट्सचे ॲसेसरीज, टी शर्ट्स, ट्रॅक्स, त्यानंतर शॉर्ट्स काही तुम्हाला लागलं तर अमर धुळे यांच्या शॉपला तुम्ही नक्की विजिट करा. हो द स्टम्प्स. हाफ ट्रॅकर उडवला चेंडू डीप कव्हर पॉइंटला. खेळाडू डाऊन द बॉल. रोहिदास होते मला असं त्या ठिकाणी. त्यांना पकडली एजेल. फलंदाज बाद. अमर धुळे यांना सफलता मिळते. अमर स्पोर्ट्स या संघाला ओन करणारे ओनर अमर यांना तुम्ही पाहता. सातत्याने आपल्या ग्रामीण विभागामध्ये फार कमी दरामध्ये, फार स्वस्त दरामध्ये आकर्षक टी शर्ट प्रिंट असू द्यात किंवा काही ॲसेसरीज असू द्यात, नक्की तुम्ही आवर्जून अमरला संपर्क साधा. आणि त्याच अमरच्या वतीने आपल्याला प्रत्येक मॅन ऑफ द मॅच मॅन ऑफ द मॅच जे आकर्षक जर्सीज आपण पाहतात त्यांच्याच शॉप मधून प्रिंट करून आणलेले आहेत आमच्या मॅनेजमेंट टीमनं. अळवा बॅटनं प्रहार कडवा. पवत खेळाडू पोचतील का. त्यांना बीट करून बॉल चालला असेल. डीप फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा 4. चौकार.
पहिल्या सत्राचा डाव इथून नटपला आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 37 या धावसंख्येवरती. विजयासाठी एसबीसीसी उमरोली संघाने 38 धावसंख्येचं टार्गेट ठेवलेलं आहे सोमजाई सावळे टीमच्या अगेन्स्ट. चला प्लीज थोडं फास्ट करा बॅटर प्लीज. टार्गेट 38 ठेवण्यात आलेला आहे. अमर धुळे आणि रोहिदास धुळे ही आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. जबरदस्त हे दोन्ही खेळाडू सातत्यानं सोमजाई सावले संघाला विध्वंसक सुरुवात करून देण्यासाठी ओळखले जाणार हे दोन्ही खेळाडू आता मैदानाच्या आतमध्ये. त्यांना 38 चेस डाऊन करायचे 18 मध्ये. चला चला फिल्डिंग लावून घ्या उमरोली टीम प्लीज. अठरा चेंडूंमध्ये आता विजयासाठी 38. सेमीफायनल नंबर 2 आई गावदेवी चषक 3 यशस्वी पर्वांची यशोगाथा सांगणारी ही स्पर्धा आली आहे तुमच्या भेटीला आजच्या या अंतिम दिवसामध्ये. आणि आपण संध्याकाळच्या सत्रामध्ये हळूहळू आता शेवटच्या टप्प्याकडे आपण टर्न करत असताना सेमीफायनल नंबर 2 एसबीसीसी उमरोली बनाम सोमजाई सावळे या दोन टीम मध्ये सुरू असलेला सामना पहिल्या सत्रामध्ये 37 बनलात 38 टार्गेट इथून ठेवण्यात आलेला आहे. मैदानाच्या आतमध्ये अमर धुळे आणि रोहिदास धुळे आघाडीची जोडी. बॉलिंग मार्क वरती हर्षल लोंगले. पहिलाच बॉल फ्लिक ऑफ द व्रिस्ट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो फटका. षटकाराचा धुळे ब्रँड प्रस्थापित करत असताना सुरुवात धमाकेदार सिक्सर. पहिलाच बॉल पहिल्याच बॉलवरती इरादा स्पष्ट करत असताना भव्य स्वागत षटकाराने केली आहे सुरुवात. टीमची धावसंख्या 6. आपल्याकडे शॉट कव्हर पॉइंटला एक सिंगल या बॉलवरती रनआउटची शक्यता प्राप्त झाली होती फर्स्ट स्टार्टिंग मध्ये. पिकअप गॅदर आणि त्यानंतर थ्रोची अपेक्षा होती. एक रन या बॉलवरती मिळते. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचलेली होती 7 या धावसंख्येवरती. कांडस संगीन ऍक्शन फायनल मध्ये आपल्याला दिसणार आहे. अजून एक चांगला सामना आपल्याला अंतिम टप्प्यामध्ये पाहायला मिळेल. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचलेली ती 7 वरती. अधिकचा टाइम आपण घेऊ नका हीच आपल्याला रिक्वेस्ट आहे मॅनेजमेंट टीमच्या वतीनं. गोलंदाज हर्षल त्याच स्ट्रायकिंग एंडला रोहिदास. वेगवाने चेंडू बॅटन बॉलचा अजिबात संपर्क आलेला नाही. थांबून एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न. टप्पा पडल्याच्या नंतर स्कोअर कट करायचं होतं. डॉट बॉल. धावसंख्या 7. खोलात होता चेंडू. वृषा साईनं टर्न करता डीप मध्ये प्रोटेक्शन. भावेश सिंगल कंप्लीट. सेकंडचा कॉल होता थांबवलाय अमरनं.
रोहिदासचा कॉल होता आणि एकच रन या बॉलवरती मिळत्या टीमची टोटल आता जाऊन पोहोचलेली आहे ती 8 या धावसंख्येवरती. अंतिमचे आता अंतिमचे 2 चेंडू आता बाकी राहतात या पहिल्या षटकामध्ये. पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये आणखीन एखाद्या मोठ्या फटक्याची अपेक्षा करतील. वेगवाने चेंडू टर्न करतात ऑन साईडला सहजतेने डीप मध्ये प्रोटेक्शनने भावेश लोंगले पोहोचतात. फक्त 1 रन या बॉलवरती टीमची धावसंख्या 1च्या मदतीनं पुन्हा पुढे जात असताना 9 वरती. टोटल 38चा टार्गेट म्हणजे अजून 29 बनवायच्यात उर्वरित 13 चेंडूंमध्ये. सन्माननीय श्रीमान अनंतजी सोनावळे साहेबांचं नुकताच आगमन या स्पर्धेच्या ठिकाणी होतं. आम्ही त्यांचं सहर्ष स्वागत करत आहोत. आडवा पाटनं उडवलाय डीप मध्ये प्रोटेक्शन खेळाडू पोहोचलेत. प्रयत्न जबरदस्त होते. डबलचा कॉल चालवला. 2 धावा पुस्तकावरती ऍड होतील. पहिल्या षटकाराच्या अखेरीस सावळे संघ 38चा धावा चेस करत असताना धावा पुस्तकावरती धावा नोंदवल्यात. आतापर्यंत 11 विजयासाठी आता धावा पाहिजेत. 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 12 मध्ये 27 धावसंख्येची गरज. म्हणजे मागच्या मॅच मध्ये देखील 12 मध्ये 27चं इक्वेशन. त्यानंतर जादुई गोलंदाज आला फिरकीपटू गणेश गारे. त्याने 6च्या 6 चेंडू यॉर्कर टाकले. आता पाहूयात कशा प्रकारचा अभ्यास करून आता सावळे संघ मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. श्रीमान अक्षयजी गायकर साहेबांच्या वतीनं पारितोषिक. गणेश घारे यांच्या प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयांचं पारितोषिक आहे. गोलंदाज तयार. गणेश व्हेरी फर्स्ट बॉल. पहिलाच बॉल टॉप एज लागले. पाठीमागे निघाला चेंडू. प्रयत्न चालवले होते क्षेत्ररक्षकाने. दुसऱ्याचा कॉल चालवला. नशिबात साथ देतो सावले टीमचा. 2 धावा या बॉलवरती. संघाची धावसंख्या पुढे जात असताना जाऊन पोहोचलेली ती 13 या धावसंख्येवरती. महत्वपूर्ण सामना. या क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये कोणीही कमी नाही आणि कोणीही वरचढ नाही आहे. तसाच सामना प्रेक्षकांच्या भेटीला आलेला आहे. ज्यासाठी प्रेक्षकांना गर्दी केलेली आहे, ज्या सामन्याची उत्कंठा प्रेक्षकांना होती, तसंच सामना मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना. गणेश तयार. ओ बँग ऑन टार्गेट. मच नीडेड ब्रेक थ्रू. यष्ट्या उद्ध्वस्त करून लावलेल्या आहेत. यष्ट्या वाकवल्यात अमरच्या. फलंदाज बाद. महत्वपूर्ण विकेट मैदानाच्या बाहेर. अमर धुळे परतले. ज्याच्यावरती मोठी जबाबदारी संपूर्ण गावकऱ्यांना लावली होती, तोच अमर अखेर मैदानाच्या बाहेर परतत असताना शफल झाले होते. बॉलचा कदाचित अंदाजच बांधला नसा आणि त्या कारणासह वेष्ट उद्ध्वस्त करून लावलेल्या आहेत गणेशनं. धावा 13. चांगला चेंडू आहे. फटका हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेतनचा कॉल आहे. पोहोचले डाऊन द बॉल. झेल सोडेल तो चेतन लोंगले कसला. त्यानं पकडली आहे कॅच. फलंदाज बाद. धक्का दुसरा सोमजाय सावळे टीमला. फलंदाज बाद. गायकर साहेबांच्या वतीनं पारितोषिक. प्रत्येकी विकेटसाठी 100चं. गणेश गारेसाठी 2 विकेट. महत्वपूर्ण त्याने मैदानाच्या आतमध्ये टिपलेल्या. एक गोल्डन विकेट अमर धुळे यांच्या. त्यानंतर 1 डाऊनच्या स्वरूपामध्ये गेलेला ओमकार देखील स्वस्तामध्ये परतला मैदानाच्या बाहेर. अंतिमचे 3 चेंडू 13 धावा. धावा पुस्तकावरती इक्वेशनचा विचार केला. आता बॉल बाकी राहिलेले ते 9 चेंडूंमध्ये. विजयासाठी 25ची आवश्यकता. टर्न करतात बॉल. टप्पा पडल्याच्या नंतर लेग ब्रेक डॉट बॉल. लॉंग ऑनला काच होतं. हीच तर खासियत आहे गणेश गाऱ्यांचे. टप्पा पडल्याच्या नंतर वळण घेणाऱ्या चेंडूला रीड करण्यामध्ये थोडेसे कमतरता ठरत असताना ताकद कैलासकडे, परंतु ते आता मैदानाच्या आतमध्ये दाखवावी लागणार आहे. फुलटॉस सुद्धा मिस केला. हाफ व्हॉलीला. इतक्या मोठ्या स्पर्धेमध्ये तुम्ही अशा प्रकारचे चेंडू तर मैदानाच्या बाहेर पाठवणं गरजेचं आहे. डॉट बॉल आलाय. गणेश गारेचा पत्ता आज मैदानाच्या आतमध्ये चालत असताना मागच्या मॅच मध्ये 6 यॉर्कर या ओव्हरमध्ये घेतलेले 2 महत्वपूर्ण विकेट. टीमची धावसंख्या 13. इक्वेशन 25.
टर्न करतात बॉल. रत्नदीप रत्नदीप आणि रत्नदीपनं पकडली झेल. फलंदाज बाद. धक्का तिसरा या ओव्हरमध्ये मिळत असताना सावळे संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली 13 वरती, जिथे आता 6 बॉलचा खेळ बाकी आहे. 6 मध्ये 25 धाव्यांची गरज आहे. 3 महत्वपूर्ण गडी त्याने बाद केलेले आहेत आणि फक्त 2 धावा गणेश घारे यानं देऊन इकॉनॉमिकल षटक त्याने फेकलेले. 6 बॉलचा खेळ बाकी आहे. 6 मध्ये 25 ची गरज. आम्ही फायनल मध्ये जाणाऱ्या खांडस टीमचे कर्णधारांना विनंती करत आहोत की आपण त्वरित आमच्या टॉस बॉक्स मध्ये उपस्थित व्हा. धावसंख्या 13. 6 चेंडूंमध्ये 25. इथून आता हात कुडले करावे लागतील. मोठ्या फटक्यांची गरज आहे सावळ टीमला. लॉफ करतात. आडवा पाटणा फटका. क्षेत्ररक्षक गणेश डीप मध्ये. गणेश चर्चेमध्ये राहिलेल्या पूर्ण स्पर्धेमध्ये ॲज अ बॉलर ॲज अ फिल्डर दोन्ही डिपार्टमेंटमध्ये कामगिरी जबरदस्त राहिलेली गणेशची. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना इक्वेशन बदलते. 5 मध्ये 24. 5 बॉल 24 धावा म्हणजे 5 महत्वपूर्ण षटकार जर ठोकले फलंदाज सागर यानं तर संपूर्ण सावळे गावाचे चौका चौकामध्ये सागरचं नाव गाजेल. लॉफ करतात. सुरुवात केली आहे का लॉंग ऑफला. खेळाडू चेतन पोचलेत. कॅच ड्रॉप. एक रन या बॉलवरती. 4 बॉलचा खेळ बाकी राहतो. 4 मध्ये आता विजयासाठी 23. खांडस टीमचे कॅप्टन आपल्यासाठी आम्ही टॉसला इन्व्हाइट आपल्याला करत आहोत. लॉफ करतात लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक हर्षल त्यानं पकडली ही झेल. फलंदाज बाद. आणखीन एक धक्का सावले टीमला. बॅट्समन आउट. चला खांडस टीमचे कॅप्टन उपस्थित झालेले आहेत. 3 बॉलचा आता खेळ बाकी राहतो. 3 मध्ये 23. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये उपस्थित झालाय सागर. भावेश बॉलिंग करतात. अंतिमच्या आता 2 चेंडू बाकी राहिलेले. 23 या धावसंख्येची इथून आवश्यकता म्हणजे मोठ्या फरकाने सामना विजय करण्यासाठी फक्त 2 चेंडू दूर राहिलेला एसबीसीसी उंब्रोली या संघ. पुन्हा एकदा बॉलर तयार. वेगवाने चेंडू ऑन साइडला टर्न करतात. फोर्स केला होता. क्षेत्ररक्षक पोहोचतात हर्षल त्या ठिकाणी. 1 रन या बॉलवरती. या स्पर्धेमधील 3रा दिवस खऱ्या अर्थानं गाजवला सोमजाई सावले टीमनं. एक चांगली लढत त्याने मैदानाच्या आतमध्ये तिन्ही संघांना परास्त करत सेमीफायनल पर्यंत धडक दिली. म्हणजे या स्पर्धेमधील एक तरी किताब त्यांच्या नावावरती जाईल यात मात्र काही शंका नाहीये. आडवा बॅटनं क्रॉस बॅट फटका. क्षेत्ररक्षक डीप मध्ये गणेश. शेवटचा बॉल वरती. सामना इथून जिंकलेला आहे एसबीसीसी उमरोली या संघानं. अभिनंदन टीम उमरोली आणि हार्डलक टीम सावळे. चांगला प्रामाणिक खेळ आपण या संपूर्ण स्पर्धेमध्ये दाखवला. मॅनेजमेंट टीमच्या वतीनं आम्ही आपला आभार व्यक्त करत आहोत. चला खांडस टीमचे कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये उपस्थित व्हा. उमरोली टीमचे कॅप्टन आपण सुद्धा उपस्थित व्हा आणि लगेचच करूया टॉस. आम्ही अनंताजी सोनावळे साहेबांना विनंती करत आहोत की आपल्या शुभ हस्ते आपण पुढील सामन्याचा टॉस करावा आणि ओव्हर डिक्लेअर करा आणि त्यानंतरच कॅप्टन आपण डिसिजन घ्या. संकेत माली हरवला आहेत. कुठे जर सापडला तर आणून द्या. 3 ओव्हरची मॅच. 3 ओव्हरचा सामना आहे. याची आपण नोंद घ्या.
या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्याने 17 धावा बॅटिंग करत असताना कुठून काढल्या आणि बॉलिंग करत असताना एक महत्वपूर्ण विकेट ज्याला मिळाली तो भावेश लोंगले ठरलेला या सामन्याचा सामनावीर मॅन ऑफ द मॅच. चला करूया टॉस 3 ओव्हरची मॅच. चला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच भावेश. आम्ही सोनवणे साहेबांना